पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे आदरणीय माझ्यावर उपस्थित आपले प्रिय फादर यांनी, सिस्टर वेरोनिका, सिस्टर गेन आणि प्रिय भगिनीनं, फादर त्यांनी माझ्या आवडीचे फादर आहे. माहिती आहे त्यांनी सुरू केलेले एक कार्य त्यांनी सोडलं नाही आणि फादरांच्या कार्यामध्ये सोपं नाही. म्हणजे एवढं वर्ष प्रार्थनामध्ये राहणं सोपं नाही आहे, डिफिकल्ट आहे. तसं देखील तर त्यांनी बऱ्याच वेळेला त्यांना लई अडचण आलेला आहे, तरी पण त्यांनी प्रार्थनामध्येच राहिले म्हणून आज जे परमेश्वर त्यांच्या कार्यातून अद्भुत घडतात. आणि लेखन म्हणलं तर काय आहे, लेखन म्हणलं तर हेच आहे, एकमेकांना दिलं. आता तुमचं लग्न ठरवलं कोण आहे? घरातल्या लोकांनी ठरवलं असेल ना, किंवा कोणी असू दे, तरी पण परमेश्वराला माहिती आहे म्हणून असं झालेलं आहे. म्हणून चुका काढायची नाही आणि दुसरी गोष्ट इकडे तिकडे बघायची पण नाही आणि मोबाईल घेऊन दुसरं कोण करायचं पण नाही. फक्त देवासमोर जेवढं परमेश्वर आपल्याला फेथफुल आहे तसं आपण सुद्धा त्यांच्या समोर फेथफुल बघायला पाहिजे. आम्हा सर्वांचा विश्वास आहे जगाची उत्पत्ती प्रभू परमेश्वराने केली आहे आणि लाखो पक्षी, जीवजंतू, डोंगर, नद्या, झाडे, जलचर प्राणी, जंगलातील प्राणी देवानं निर्माण केलं आहे. सर्व पेशीमध्ये फक्त एकच पेशी स्वतःच्या जीवनासाठी 8 तास, 10 तास, 12 तास काम करते, स्वतःसाठी घर बांधते, स्वप्न रंगवते, मंदिर बांधते, देवाला मानते. कोण आहे ती? मनुष्य. मनुष्य सोडून जगातील कोणताही पशु पक्षी किंवा प्राणी किंवा जीवजंतू काम करत नाही. मग तो काम करत नाही, मग त्याची काळजी कोण घेतो? त्याची काळजी देव घेतो. कोरोनामध्ये सर्व हॉटेल बंद होते, सर्व दुकानं बंद होते, बाजारपेठा बंद होत्या, तरी आपण कुत्री, मांजरी, गाढव आपण रस्त्यावरती मेलेली पाहिली का? नाही पाहिली. त्याची काळजी कोणी घेतली? परमेश्वराने. म्हणजे परमेश्वर आपल्या शहरामध्ये खाली उतरला होता? परमेश्वर खाली उतरला होता का? नाही. ते परमेश्वराचं कार्य कोणी केलं? तुमच्या माझ्या परमेश्वराला मानणाऱ्या लोकांनी. पहिल्या वाचनामध्ये आम्हाला जाणीव होती की आम्ही कराराची लोक आहोत आणि हा जो करार होता हा असमान असा करार होता. करार आपण जेव्हा करार म्हणतो तेव्हा आपण म्हणतो की ही माझी प्रॉपर्टी आहे 10 लाखाची वस्तू आहे, तुम्हाला 10 लाख काय दे रोख. परंतु देवानं आमच्याशी जो करार केला होता तो असमान करार होता आणि फक्त एकच अट होती, तुझा देव याच्यावर संपूर्ण मनानं, संपूर्ण हृदयानं, संपूर्ण बुद्धीनं, संपूर्ण युक्तीने प्रेम कर. मी तुझा देव आणि तुम्ही माझी प्रजा. तुम्ही माझ्या आज्ञेमध्ये राहा, तुम्ही माझ्या विधी उपासना पाळा आणि मी तुमच्याशी वडिलांप्रमाणे वागेल. जसं आज सांगितलं आहे, शैतान आपल्या आजूबाजूला कडे करतो. जर आपल्या ठाई जर देव असेल, आपण देवमय असेल, तर आपल्या बाजूला आपोआपच देवाचं संरक्षण असतं. आणि म्हणून आमचा जो जन्म आहे हा जन्म जुन्या करार आहे. तो करार आम्हाला नव्या करारामध्ये तो काय झालेला आहे, तो
तो पूर्णत्वास आला आहे. नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःचं रक्त खंडणी दिलं, स्वतः क्रुसावरती समर्पित झाला आणि आम्हाला त्यानं पापांपासून सोडवलं. आणि म्हणून जुन्या काळात तू तुझा देव त्याच्यावर संपूर्ण मनानं, संपूर्ण शरीरानं, संपूर्ण युक्तीने, बुद्धीनं प्रेम कर. आणि नव्या काळामध्ये आम्हाला सांगितलं आहे की तू जसा स्वतःवरती प्रेम करतो तसं इतरावरती सुद्धा प्रेम कर आणि तसं तू शत्रूवरतीही प्रेम कर. म्हणून हा जो मानव जन्म आहे आम्हासाठी, ह्या मानव जन्माचं मर्म आम्ही आमच्या जीवनामध्ये जाणून घेतलं पाहिजे. आणि जर आम्ही ते मानव जन्माचं मर्म जर जाणून घेतलं नाही तर आमच्या जीवनामध्ये फक्त निराशा, नैराश्य, राग, द्वेष गोष्टी येत असतात. कारण की आजच्या त्या प्रवेशविधीमध्ये सांगितलं आहे की जो परमेश्वर म्हणतो की मी तुला जन्माच्या आधीपासून ओळखतो, तुझं नाव मी कोरलेलं आहे, तुझ्या डोक्यावरचे केस सुद्धा मी मोजलेले आहे. म्हणजे आपल्या डोक्यावरचे केस सुद्धा मोजलेले आहे. तुम्हापैकी एखाद्याला वाटलं आहे माझ्या डोक्याचे केस गेलेले आहेत, नाही, तो हिशोब आहे देवाकडे, काळजी करू नका. तर 25-26 वर्षामध्ये टक्कर पडलं, देवाकडे काय आहे तो हिशोब आहे. आणि देव म्हणतो की मी निर्माण केलेली सृष्टी सुद्धा माझ्या आज्ञे वाचून खाली पडणार नाही. तर तुम्ही माझे प्रतिरूप आहात. आम्ही देवाचं प्रतिरूप आहोत आणि ते प्रतिरूप फक्त नावाला नाही तर सदृश्य प्रतिरूप आहोत. सदृश्य आपण जर बायबलमध्ये उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये वाचलं, आपण प्रभू परमेश्वराचे सदृश्य पहा, तू गर्भवती राहशील आणि तुझ्या पोटी जो जन्म घेईल तो परात्पराचा पुत्र होईल आणि त्याचं नाव तू इम्मॅन्युअल म्हणजे येशू म्हणजे देव आम्हा बरोबर सतत असं ठेव. आणि म्हणून आम्हा बरोबर देव सतत आहे. कारण की आम्ही कोण आहोत? आम्ही मानव आहोत. आम्ही देवाचं प्रतिरूप आहोत. आणि म्हणून देव आमच्यामध्ये वसती करतो. पण ती वस्ती करत असताना आम्ही जर सैतानाचा धिक्कार केला, सैतानाचे जे आमिष असेल त्याला नकार दिला, तर देव आम्हासाठी उधळा पुत्राचा बाप जसा उभा होता तसा देव हात वर करून उभा राहतो की माझा पुत्र, माझी कन्या ही पापांपासून मुक्त होण्यासाठी माझी हृदयाची हालचाल चालली, पण मी काही करू शकत नाही. कारण की माझ्या पुत्राला, माझ्या कन्याला चांगलं आणि वाईट निवडण्याची काय दिलेली आहे? शक्ती दिलेली आहे. भरता आहे असे त्रास असलेले कोणाला तरी प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. तुमच्यामध्ये कोणाचं तरी नाव डोमिनिक म्हणून आहे का? कोण आहे डोमिनिक? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आशीर्वाद करताय. दोन्ही डोळ्यांना दुःखल्यासारखा होत आहे अशा व्यक्तीला प्रभू आशीर्वाद देत आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी कुठेतरी काही खूप गडबड वाटत असेल तर, एखादे पाप गेल्यासारखं वाटत असेल तर संधी भेटत आहे तेव्हा परत एकदा तुमचा व्हायचं. हालेलुया. तेव्हा काही त्रास वर आपल्याला बंद होणार. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाचा तरी शरीरामध्ये असलेली ट्यूमर, एक एक्स्ट्रा वाढ परमेश्वराची काढून टाकत आहे.
गर्भाशयामध्ये गाठ असलेल्या लोकांना आज येशू पूर्णपणे प्रिय करून देणार. बाळाचा मनामध्ये कल्पना ठेवलेले अनेक लोकांना प्रभू परमेश्वराच्या कृपेने असलेल्या बाळाच्या देणगीचा आशीर्वाद देतात. येशूची इच्छा आहे तुमच्यामध्ये अनेक लोक येशूच्या रक्ताचा आशीर्वाद घेत नाही. येशूच्या रक्त आपल्या सर्वांना नीतिमान ठरवत आहे. हालेलुया. येशूच्या रक्त आपल्या कुठे भेटते? कुंसामध्ये भेटत आहे, मिसामध्ये भेटत आहे. बायबल वाचनाद्वारे तुम्ही येशूचा रक्त मिळवू शकतो. पवित्र ग्रंथ अनेक ठिकाणी आपल्याला बोललेला आहे. हालेलुया. तो नीतिमान आहे आणि नीतिमान असलेल्या प्रभू येशू मला नीतिमान ठरवत आहे. डोक्याचा दोन तुकडा झाल्यासारखा डोकं कधी कधी दुखत आहे, अशा अनेक लोकांना येशूने बरेपणा दिलेला आहे. पायाचे जे डोळे आहेत त्याच्या वरच्या भागामध्ये पाय दोन तुकडा झाल्यासारखा कधी कधी त्यातून जायचं पाणी येत आहे. असे कोण आहे? विश्वासाने स्वीकार करत आहे. त्याशिवाय तुला स्त्रियांच्या शरीर भागामध्ये पण एक विशेष आशीर्वाद येशू तुला देत आहे. कांद्याचा काढ दुखतोय तुला, खात्याचा हाड कधी दुखते, घरी कोणाला दुखत आहे, घरी कोणाला दुखत असेल त्यांना पण आशीर्वाद देत आहे. काही लोक तुमच्या जबाबदारी विसरत आहे. देवाने दिलेली जबाबदारी, प्रत्येकाच्या बद्दल आपल्याकडे जबाबदारी आहे. ज्यांना पप्पा आहे पप्पा बरोबरच जबाबदारी आहे, ज्यांना मम्मी आहे मम्मी बरोबरच जबाबदारी आहे, ज्यांना सासू आहे सासू बरोबरच जबाबदारी आहे, दीरा बरोबरच जबाबदारी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आपली जबाबदारी कधी टाळायची नाही. सांबे दुखणे चालू झालेले कोणते तुमच्यामध्ये आहे, संधिवात चालू झालेला आहे. हालेलुया. त्या लेवलमध्ये येशू काही लोकांना आता बरेपणा आणि आशीर्वाद देतो. तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.